नमस्कार, मी सुवर्णा। थोड्याच वेळामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल। अत्यंत महत्त्वाची ही बैठक असेल। कदाचित निर्णायक क्षण आपण या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बघू शकू। थोड्याच वेळात ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते। खात्यांमधल्या फेरबदलानंतरची ही बैठक आहे। कॅबिनेट बैठकीत मोठ्या निर्णयाची अपेक्षा व्यक्त होते आहे। आता सरकार वाचणार की गडगडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याशी थेट आपण बोलणार आहोत। स्वाती, मोठ्या निर्णयाची अपेक्षा व्यक्त होते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, काय आडाखे बांधले जात आहेत, काय अधिक माहिती? खरं तर खाते बदलानंतरची ही पहिली बैठक आहे। साहजिकच आहे की उद्धव ठाकरे सरकारच्या स्वतःच्या पक्षातील खाती म्हणजे 4 खाती ही कॅबिनेट मंत्र्यांची, तर 5 खाती ही राज्यमंत्र्यांची दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवण्यात आलेली आहेत। आणि एकूणच राज्य सरकारनं अशी भूमिका घेतली की उद्धव ठाकरे सरकारनं अशी भूमिका घेतली आहे की हे सगळे मंत्री पर्यटनाला गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या खात्याचा अधिभार हा दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवला जातोय। त्यामुळे त्यानंतरची ही पहिली बैठक आहे। कुठे ना कुठेतरी या पर्यटनाला गेलेल्या म्हणजे राज्य सरकारने म्हटल्याप्रमाणे पर्यटनाला गेलेल्या मंत्र्यांना दाखवून द्यायचं असेल की तुमच्या वाचून काही अडत नाही आहे, तुमच्या वाचून काही थांबत नाही आहे, आमचं काम सुरू आहे आणि त्यासाठी मोठ्या निर्णयांची अपेक्षा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री कदाचित दूरदृश्य प्रणालीद्वारे कदाचित काय म्हणता येईल, कारण ते दूरदृश्य प्रणालीद्वारेच उपस्थित राहतील। अजित पवार यांनाही करोना झालेला आहे, त्यामुळे तेही येताना म्हणजे तेही या बैठकीत ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित असतील। असं म्हटलं जातं की ज्या पद्धतीनं मागची कॅबिनेट जी होती ती कुठे ना कुठेतरी या सरकारची शेवटची कॅबिनेट ठरते की काय, असा कयाच बांधला जात होता। पण त्यानंतर त्या बैठकीतनं मंत्री ज्या पद्धतीनं स्वतः अजित पवार उपमुख्यमंत्री हसत बाहेर आले आणि त्यांच्याकडनं हेच म्हटलं गेलं होतं की सगळं आलबेल आहे। हे सगळं आलबेल आहे ते एका गोष्टीच्या आधारावर, ते म्हणजे फुटीरतावादी किंवा बंड करणारे हे जे आमदार आहेत त्यांना कुठला तरी गटात समावेश होता येईल आणि मग त्यांना पुढे जाता येईल, ही जी काही अट आहे किंवा हा जो काही बदल आहे परिशिष्टामधला, त्याच्या बळाच्या आधारावर सगळं सुरू आहे। त्यातल्या त्यात सुप्रीम कोर्टानं म्हटल्याप्रमाणे आता 11 तारखेपर्यंत एकतर या फुटीरतावादी आमदारांवर पण कोणती कारवाई केली जाणार नाही आणि बाकी इतर गोष्टी म्हणजे जर अविश्वास प्रस्ताव आणायचा असेल या राज्य सरकार विरोधामध्ये नो म्हणजे मेजॉरिटी नाही असं दाखवायचं असेल तर तेही कुठल्याही प्रकारे दाखवता येणार नाही आहे। कारण कोर्टानं जेव्हा विचारलं होतं तेव्हा कोर्टाने असं म्हटलं होतं तुमच्यासाठी दरवाजे खुले आहेत, म्हणजे तुम्ही परत येऊ शकता। त्यामुळे या सरकारला ही भीती नाही आहे की कुठेतरी या सरकारचा पाठिंबा घेऊन मग आणखी काही वेगळं समीकरण घडण्याची अपेक्षा आहे, असंही या सरकारला 11 तारखेपर्यंत कुठेतरी दिलासा आहे, विशेष 12 तारखेपर्यंत 12 जुलैपर्यंत। आणि त्यामुळे जे काही आता खाते वाटपामध्ये किंवा जे काही आता अधिभार इतर मंत्र्यांकडे सोपवलेला आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी तुमच्या वाचून आमचं अडत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न असेल। जसं शिंदेंची नगरविकास खात्याच्या ज्या सगळ्या फाईल्स आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी मागवलेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाला म्हणजे मुख्यमंत्र्यांकडनं आणि या मंत्र्यांकडनं हेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येईल की आता जे काही आहे ते तुमची नाडी आमच्या हातात आहे, हाच सगळा प्रयत्न असेल। त्यामुळे आज बघूया नेमके काय निर्णय घेतले जातात आणि मुख्यमंत्री काय म्हणतात। निश्चित स्वाती, आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत होत्या। त्या सांगतायत त्याप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये सहभागी होतील अशी माहिती मिळते। पुढच्या बातमीकडे जाऊया। राज्यातील सत्तानाट्यामध्ये क्षणाक्षणाला वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत। राज्यात कॅबिनेट बैठक पार पडतीये। या बैठकीत किंवा बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेऊ शकतात। या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांना फोन केला होता किंवा त्यांच्याशी चर्चा केली असं कळतंय। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशीही फोनवरून चर्चा केली अशीही माहिती मिळते। या फोनवर त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षाबद्दल चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कॅबिनेटची बैठक सुरू झालेली आहे, मात्र तत्पूर्वी या कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी सोनिया गांधी, राहुल गांधी काँग्रेसचे या दोघांशीही उद्धव ठाकरेंनी फोनवरून चर्चा केली। त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी सुद्धा उद्धव ठाकरेंनी दूरध्वनीवरून चर्चा केलेली आहे। ही चर्चा याच अनुषंगाने होती
की नेमकी राज्यातली परिस्थिती काय आहे, शिवसेनेतली परिस्थिती काय आहे आणि कदाचित मोठा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करू शकतात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी सविस्तर बोलूया। उदय, राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली अशी माहिती मिळते। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे आणि अजित पवार या बैठकीत सहभागी होत आहेत। याचबरोबर अत्यंत मोठा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करू शकतात असंही कळतंय, काय सांगाल? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळते आणि आता काही वेळातच राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील सुरू होत आहे। सभागृहामध्ये सर्व मंत्रीगण जे आहेत ते आलेले आहेत। काही मंत्री ऑनलाईनद्वारे उपस्थित आहेत। स्वतः मुख्यमंत्री देखील उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित आहेत। या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते होण्याची शक्यता सांगितली जात आहे। त्यामुळे ही आजची मंत्रिमंडळाची बैठक आहे, राज्य मंत्रिमंडळ बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तसंच राज्य सरकारचं भवितव्य देखील आता आपण पाहतो की दोलनामय परिस्थितीमध्ये आहे, त्यामुळे राज्य सरकार देखील या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करतात का। मात्र एक जी बातमी पसरलेली आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री पदाचा जे आहे ते इथे जाहीर करू शकतात। त्या संदर्भात देखील माहिती जी आहे अजून अधिकृतरित्या शिवसेनेकडनं किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे। मात्र तशी शक्यता जी आहे ती देखील एक ठिकाणी फेटाळून जी आहे ती लावण्यात येत आहे। अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार नसल्याचं देखील एक गट जे आहे ते सांगत आहे। मात्र प्रत्यक्षात आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय होत आहे हे पाहावं लागणार आहे। मात्र काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय या कॅबिनेट मीटिंगमध्ये घेणार असल्याची माहिती सांगितली जात आहे। नक्की उदय, आभार आपण माहिती दिल्याबद्दल। जरी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्यांशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केलेली असली आणि चर्चा सुरू झालेली असल्या की मुख्यमंत्री कदाचित राजीनामा देतील, तरी या सगळ्या चर्चा तुर्तास तरी खऱ्या नाहीत असं आमचे प्रतिनिधी उदय जाधव सांगतायत। शिवसेना खासदार संजय राऊत बोलतायत, थेट प्रक्षेपण। मग बबन दादाने काय केलं आता? व्यासपीठावरील शिवसेनेचे सन्माननीय नेते, माझे सहकारी अनंतराव गीते, बबनदादा पाटील, सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन, विलास कावरी, शीतलताई म्हात्रे मुंबईतून आलेले आहेत। त्यांचं गाव कोयनाड, वाटत नाही ते आगरी, पण कोयनाड आणि पेजाऱ्याचे आगरी फार डेंजर असतात, तुम्हाला माहित नाही। आणि मला आनंद वाटला की कोणीतरी माझा उल्लेख अलिबागचा सुपुत्र म्हणून केला। माझा जन्म इकडला आहे, शाळा इकडली आहे, घर इकडे आहे, काय झालं काय? शांत कसं राहणार? आता बबन दादाने एकदा एवढं मोठं फाडाफाडीचं भाषण केल्यावर आता मी आणि आनंदराव गीते काय बोलणारा प्रश्न आहे। बबनराव मातोश्रीवरून आलेले आहेत। दिबा पाटील हे फक्त आगरी समाजाचे नेते नव्हते, ते या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे नेते होते। मी त्यांचे लढे महाराष्ट्रात पाहिले, जिथे जिथे अन्याय झाला कष्टकऱ्यांना, त्या ठिकाणी मला दिबा पाटील दिसले। त्याच्यामुळे त्यांना फक्त
एका समाजापुरतं मर्यादित ठेवू नका, ते मोठे नेते होते. बाळासाहेब ठाकरेंचे ते सहकारी होते. पण मला ही आजची सभा मग अशी उल्लेख केला की कार्यक्रम, आपल्याला कार्यक्रम करायचा या सभेनंतर. करेक्ट कार्यक्रम जो म्हणतात ना, बघा ना किती मोठ्या संख्येनं महिला आहे तिकडे. मला खूप आश्चर्य वाटतं. मी रस्त्यात येताना पाहिलं की महिला येत आहेत, चालत येत आहेत, रिक्षाने येत आहेत. म्हणजे शिवसेना जागेवरच आहे, आमदार वॉकरवर चालतोय गवातीला. मी त्याला फोन केला 3 दिवसापूर्वी. बोला बघूया फोन लागतो का. तुला महेंद्र कुठे आहे. गडबडला. कोण बोलताय. संजय राऊत बोलतोय म्हटलं. कुठे आहे. नाही, माझं पायाचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यावर मी लगेच आराम करायला आलो म्हटलं. कुठे आराम करतोय. फोन बंद करून टाकला. आराम करतात काय. काय ती झाडी, काय तो डोंगूर, काय ते हॉटेल हॉटेल, काय तो मसाज. एकदम ओके. आता हॉटेल अलिबागला नाही का. रॅडिएशन ब्लू आपला अलिबागला सुद्धा आहे, तिकडल्यापेक्षा उत्तम. डोंगूर आपला अलिबागला नाही का. कणकेश्वर आहे, अजून आहे, सगळं अलिबागला. झाडी आमच्या अलिबागला नाही. बघा जाऊन बाहेर निसर्ग काय येतो. पण हॉटेल, डोंगूर, झाडी, त्यात जेलमध्ये बसले रॅडिएशन ब्लूच्या. बाहेर पडायची हिंमत नाही आणि इकडे यायची तर अजिबात हिंमत नाही. आता फक्त इथे सगळी शिवसेना आहे, फक्त शिवसेनेचे आमदार नाहीये. तो पुढल्या वेळेला असेल. पुढल्या वेळेला इकडे शिवसेनेचे किती गेले. 4 असतील. 5 घ्या. एक अग्रिकल्चर वरती असतोच ना. नाही ते आहेतच ना. मी त्यांना माझी आमदार कधी म्हणतच नाही. मनोहर शेठ, बरं का, मनोहर शेठ हा सदैव आमदार आजही काम करताय. एक बरं असतं आगरी समाजामध्ये की नावापुढे शेठ म्हणजे या मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. फक्त गुजराती समाजाला शेठ नाही म्हणत. आमच्याकडे एक समाज असा आहे आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये, ठाण्यामध्ये, की त्याला शेठ म्हणतात. बबन शेठ, मनोहर शेठ किंवा दादा. तेव्हा ठाण्याच्या भाईला इकडले दादा भारी पडतात. ही प्रचंड सभा आहे. मुंबईतून मोठ्या प्रमाणात मीडिया आलेल्या आहे. मोठ्या प्रमाणात मुंबईतून मीडिया आले. त्यांना असं वाटलं की वाटेत मला ईडीवाले अटक करून घेऊन जातील. घेऊन जाऊ द्या. मी कालच म्हणालो अटक करा मला, मी घाबरत नाही. पण मी गुवाहाटीला जाणार नाही अटक केली तर. लक्षात. माझ्यावर कितीही प्रयत्न करा. हे आम्ही सगळे इथे जे बसलेलो आहोत ना, पण आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही. हा भगवा झेंडा सोडणार नाही आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव बदनाम करणार. मी इथे बसलो होतो. या ताई मला बोलल्या आम्ही मोकळ्या झालो, इथून सुटलो म्हणे. काय हा असं का मला कळलंच नाही. म्हणजे महिला वर्ग जो पाठी बसला आमच्या आघाडी, त्या इतका खुश आहेत हा आमदार पळून गेल्यामुळे. म्हणजे किती त्रास. म्हटले सुटलो आम्ही, सुटलो म्हटलं. किती लोक त्या पापात सहभागी आहेत. मगाशी गित्ते साहेबांमुळे मिळालं सांगितलं. किती कोणी म्हटलं संजय राऊतांनी शिफारस केली.
मला आठवत आहे मातोश्रीवरती बाहेर बसला होता, शेवटपर्यंत लेडी फॉर्म दिला जात नव्हता. तो माझ्याकडे आला, साहेब जरा आतमध्ये जाऊन सांगा. मी आतमध्ये गेलो होतो, मला आठवत आहे, सांगितलं साहेब त्याला मोकळा करून टाक. 72 तास बसलाय म्हटलं. ते मला माहित नाही काय होतं तो विषय. यांचं म्हणे हिंदुत्व धोक्यात आलेलं आहे. या दळवीचं कसलं हिंदुत्व आलंय? हा आला कधी? हा काँग्रेसमध्ये होता, हा राष्ट्रवादीमध्ये होता, हा सेका पक्षामध्ये होता. त्याच्या आधी कुठे होता मला माहित नाही. हा 100 गोठ्यामध्ये शेण काढून इथे आलेला माणूस. आपल्याकडे बैलगाड्याच्या शर्यती चालतात. आता बैल बदलायची वेळ आली. आता या बैलाला बदललं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना संपवण्याचं कारस्थान सुरू आहे. पण शिवसेना संपेल? अरे 56 वर्ष ही शिवसेना उभी आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हापासून आतापर्यंत 260 वेगळ्या वेगळ्या सेना निर्माण झाल्या. राहिल्या 2च सेना, एक शिवसेना आणि एक भारतीय सेना. एक शिवसेना आणि दुसरी भारतीय सेना, इंडियन आर्मी. या 2च सेना राहिल्या आहेत. आणि या दोन्ही सेना एकच काम करतायत, देशाचं रक्षण करण्याचं, हिंदुत्वाचं रक्षण करण्याचं, महाराष्ट्राचं रक्षण करण्याचं. अशा शिवसेनेच्या अंगावर तुम्ही यायची हिंमत कराल तर दादा, तुम्ही दिघ्यांसाठी 50 फटके खाल्लेत. आता फटके द्यायची वेळ आली. पहा ना, हा जर जनसागर उसळला, हे तर काहीच नाही, ही सुरुवात आहे. तर काय होईल म्हणून तर लपून बसलेत ना. कशा करता लपून बस? हिंमत आहे ना, बहुमत आहे ना. केंद्र सरकारची त्यांना खास सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. म्हणजे तुमच्या रायगड अलिबागला उद्या तुमच्या या पळपुट्यासाठी आर्मी जरी दिसली, मिलिटरी तरी आश्चर्य वाटायला नको. रस्त्यावर हे असे गद्दार फिरता कामा नयेत, लक्षात घ्या. बाळासाहेबांनी जेव्हा सांगितलं रस्त्यावरती उघडं करून मारायला, हिंदुत्व आम्हाला शिकवता तुम्ही. काय तुमचा संबंध हिंदुत्व? अरे अब्दुल सत्तारचं हिंदुत्व कसं काय धोक्यात आलं? मला आश्चर्य वाटतं. अब्दुल सत्तार म्हणे हिंदुत्व धोक्यात आलं म्हणून आम्ही आलेलो आहोत. अरे का एकनाथ शिंदेबरोबर गेलेले जे आमदार आहेत त्याच्यापैकी 22 आमदार हे दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. त्यांच्या हिंदुत्वाशी काही एक संबंध नाही. आणि त्यातले सगळे लोक राष्ट्रवादीमधून आले. काय तुम्ही राष्ट्रवादीला शिव्या घालताय हो आणि पवार साहेबांना शिव्या घालताय? कालपर्यंत त्याच्या ताटाला ताट लावून बसत होता, मांडीला मांडी लावून बसत होता. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल या एका आशेने आणि अपेक्षेने आलात आणि मंत्री झालात. आणि आज तुम्ही धुंगणाला पाय लावून पळून जाता. ज्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ठाकरे परिवारांच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचं पूर्ण वाटोळ झालेलं आहे. आता इतिहास सांगा. इथे निष्ठेला किंमत आहे, इथे श्रद्धेला किंमत आहे. कोण तो भरत पादवले, काय त्याचं नाव? हा, गोगावले. कोणतरी म्हटलं पादवले, मी नाही गोगावले. स्टाईल मारतो आनंद दिघ्यांची. याने कधी आनंद दिघ्याला पाहिजे? आनंद दिघ्यांच्या मृत्यूला 23 वर्ष झाली. पिढी बदलत चालली. हे आनंद दिघे आम्ही पाहिले. त्यांच्यावर जो खटला झाला त्या खटल्यातला मी एक साक्षीदार आहे. गद्दारांना क्षमा नाही ती मुलाखत मी घेतलेली आहे त्यांची त्यावेळेला. आम्हाला माहिती आहे आनंद दिघे साहेब काय होते ते. 22 वर्षात तुम्हाला कधी दिघे साहेबांचा विचार आठवला नाही? प्रचंड माया जमवताना, पैसे जमवताना, इस्टेटी करताना शिवसेनेच्या नावावर
माणसं विकत घेताना तुम्हाला किती आनंदी साहेब आठवले नाही. आणि आता तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवं आहे, तुम्हाला लोकांना मंत्रिपद द्यायचं आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला ईडीपासून सुटका करून घ्यायची आहे. म्हणून हिंदुत्व. अरे मर्द असेल तर सामोरा जा सगळ्या संकटांना आणि सांग होय मी शिवसैनिक आहे म्हणून. मी डरणार नाही, मी रडणार नाही, मी लढेन. आपण बोललात ते बरोबर. सांज वेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचं घर सोडलं. बाळासाहेबांच्या पुत्रानं वर्षा बंगला सोडला. महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू आले नाही तर देशाच्या डोळ्यात त्या दिवशी अश्रू होते. आम्ही सगळे होतो वर्षा बंगल्यावर. एका क्षणात निर्णय घेतला उद्धवजींनी की मला याचा मोह नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो हे सरकार बनवण्यामध्ये आमचं योगदान आहे थोडंफार. माननीय उद्धवजींनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी आम्ही हट्ट धरला. हे 3 पक्षाचं सरकार जर चालवायचं असेल आपल्याला तर सोनिया गांधी असतील, शरद पवार असतील, या देशातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी ठरवलं की एक अत्यंत संयमी नेता हे सरकार चालवण्यासाठी आपल्याला हवा सध्या. आणि उद्धव ठाकरे आपण नेतृत्व केलं तर हे सरकार टिकू शकते. पण एक सांगतो, आज जे लोक भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसण्यासाठी बंडखोऱ्या करत आहेत, गद्दारी करत आहेत, त्यांना मुख्यमंत्रीपद काय मिळालं नाही? भारतीय जनता पक्षामुळे मिळालं. भारतीय जनता पक्षाने जो करार केला होता शिवसेनेबरोबर, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद, पॉवर शेअरिंग 50-50, सत्तेचं वाटप 50-50%, हे अमित शहा यांनी मातोश्रीवरती येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या खोलीमध्ये जे आपल्यासाठी मंदिर आहे तिथे येऊन दिलेला शब्द होता. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद, 2.5 वर्ष शिवसेनेला, 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाला. हा शब्द फिरवला कोणी? हा शब्द भारतीय जनता पक्षाने फिरवला 2019 साली. जर हे मान्य केलं असतं भारतीय जनता पक्षानं तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले असते. हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. उद्धव साहेबांच्या मनामध्ये एकनाथ शिंदेचंच नाव होतं. आणि ज्या भारतीय जनता पक्षाने तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही, आज तुम्ही त्यांच्याबरोबर युती करायला निघालेला आणि आम्हालाही सांगताय की महाविकास आघाडीतून बाहेर पडा. होय, बाहेर पडू. हिंमत असेल तर इथे मुंबईच्या, महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरेंसमोर हे बसून सांगा. हे आम्ही 40 आमदार आहोत, आमची भूमिका अशी आहे. आणि उद्धवजी आम्हाला असं वाटतं की आपण या चौकटीतून बाहेर पडलं पाहिजे आणि पुन्हा एक नवीन निर्णय घेतला पाहिजे. पण तुमची हिंमत नाही, कारण तुम्हाला सगळं बंदिवान करून ठेवल्या तिकडे तुमच्या हातात काही राहिलेलंच नाहीये. तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही, तुम्ही श्वास घेऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या मर्जीनं हिंडू फिरू शकत नाही. तुम्ही त्या रॅडिसन हिंदूच्या 5 स्टार हॉटेलमध्ये कैदी म्हणून राहिलेला. तुम्हाला तुमच्या खोलीच्या बाहेर येऊ दिलं जात नाही. ही गुलामी, अशा प्रकारची गुलामी शिवसेनेने कधी स्वीकारलेली नाही आहे आणि तुम्हाला गुलाम बनवून ठेवलाय तिकडे. रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा महाराष्ट्र 25 वर्ष लढत राहिला, लक्षात घ्या. पण औरंगजेबाला शरण नाही गेला. 25 वर्ष महाराष्ट्र लढत राहिला पण औरंगजेबाला शरण गेलं नाही. असा हा महाराष्ट्र, असा हा रायगड जिल्हा. योद्ध्यांचा, मावळ्यांचा, लढवयांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी रायगडच का निवडला? छत्रपती पुण्यामध्ये होता, सिंहगड होतं, शिवनेरी होतं, राजगड होता, लाल महाल होता, सर्व काही होतं. पण इथे मातीमध्ये गवतामध्ये फक्त निष्ठेचं पीक आहे आणि सुरांचं पीक आहे. म्हणून छत्रपतींनी रायगडची माती निवडली. आणि त्या रायगडच्या मातीमध्ये, या तुळशीमध्ये असे ही भांगेची रोपटी उपटून फेकून दिली पाहिजे आणि पुन्हा या मातीमध्ये ही रोपटी रुजणार नाही. अशा प्रकारचं काम आपण शिवसैनिकांनी केलं पाहिजे. कोण हा भरत गव्हाले काल काय होता आणि काय झालं आम्हाला माहिती आहे. हा तुमचा कोण तिकडला कर्जतचा, सगळे
लँड डील करणारे ना हे सगळे लोक दलाल, पैशासाठी आले आणि पैशासाठी गेले. त्याच्यापेक्षा कामाठी खुरात जाऊन गळ्यामध्ये बोर्ड लावून उभे राहतो. अरे त्यांना तरी निष्ठा असते. त्या घेतलेल्या पैशासाठी व्रताची मान राखतात. तुम्ही काय केलं? तुम्ही बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी करता. छत्रपती शिवाजी राजांच्या भगव्याशी बेईमानी करता. ते आहे कोकणातले काही लोक गेले आणि भजन कायम आहे त्यांचं, आम्ही शिवसेनेमध्ये आहोत, आम्ही शिवसेनेमध्ये आहोत. अरे कुठली तुझी शिवसेना? कोण तुझा नेता? बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे परिवार आणि शिवसेना हे एकमेकांना वेगळं करता येणार नाही. ह्या एका नाण्याच्या दोन बाजू नसून एकच बाजू आहे ठाकरे आणि शिवसेना. दुसरी शिवसेना जन्माला येऊ शकत नाही आणि दुसरी शिवसेना निर्माण होऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी रक्ताचं पाणी करून, शिंपण करून शेकडो शिवसैनिकांचं बलिदान त्यासाठी गेलेलं आहे. अरे कितीतरी लोकांनी प्रयत्न केले. मी मुंबईत पण परवा सांगितलं आणि गीते साहेबांना माहीत असेल, अगदी बंडू शिंगरे पासून, बंडू शिंगरे नावाचा एक होता मुंबईत लालबाग, त्यांनी प्रतिशिवसेनाच काढली होती. प्रतिशिवसेना काय झालं कुठे? नंतर बंडू शिंगरे मुंबईच्या रस्त्यावर त्याला वेळ लागला होता, वेळासारखा फिरत होता. नारायण राणे गेले, भुजबळ गेले, गणेश नाईक गेले, आहेत कुठे? गुलामत झाले ना कुठेतरी जाऊन. आणि तुमचं तरी काय होणार? जे 40-39 आमदारात गेलेले आहेत त्यांनी शिवसेना हे नाव सोडून निवडून येऊन दाखवावं. आणि आमचं नाव का लावता तुम्ही? तुम्ही सोडलंय ना आम्हाला, मग तुमची शिवसेना इथे. हिंदुस्थानची फाळणी झाली 1947 साली. का फाळणी झाली? आम्हाला हिंदुस्थानात राहायचं नाही, आम्हाला पाकिस्तान पाहिजे. मग तुमचं पाकिस्तान, आमचं हिंदुस्थान. तो आम्हाला शिवसेनेत राहायचं नाही, मग तुमची शिवसेना कशी? ते तुमचं काय असेल ना, अ गट, ब गट, छ गट, बरं का? ते तुमचं. ही शिवसेना खरी. जिथे ठाकरे तिकडे शिवसेना. बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा वरून पाहतो आहे. ज्यांनी ज्यांनी क्लेश दिलेले आहेत या महाराष्ट्राला, शिवसेनेला, ठाकरे परिवाराला, त्यांना त्याची किंमत नक्की मोजावी लागेल. तुम्हाला सुखानं झोप येणार नाही, लक्षात घ्या. 50-50 कोटी पण तुम्हाला टोचतील हो. अरे कसली 50 कोटीच्या गोष्टी करता? इथे आमचा एक शिवसैनिक 100-100 कोटीचा आहे. हट्टा असेल आणि या मावळ्यांच्या जोरावर शिवसेना पुढे जाईल आणि जात राहिली. हजारो शिवसैनिक इथे आहेत, हजारो. ज्यांना 56 वर्षामध्ये साधं शाखा प्रमुख होता आलं नाही, एसीओ होता आलं नाही. लक्षात घ्या. पण ते निश्चय नाही. आमच्यासारखे लोक कोण होते? गीते साहेब आपण कोण होतो? आम्ही कोण नव्हतो. पण कधीतरी आम्ही आमदार झालो, अनेक वर्ष खासदार झालो, केंद्रीय मंत्री झाले. हे फक्त शिवसेना या 4 अक्षरामुळे झालो. बाकी आमच्याकडे काही नाही. ही ताकद शिवसैनिक आहे. आणि या शिवसेनेला जर तुम्ही सोडून जाणार असाल आणि गेला असाल तर तुम्ही तुमची कबर फोडलेली आहे. आता कबर फोडली म्हणून परत काहीतरी मीडियावाले म्हणते यांनी मुर्द्यांची भाषा केली. तुमची राजकीय कबर केली आहे, तुम्ही खड्डा खणलेला आहे आणि जनता त्याच्यावरती माती टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सत्य आहे, हे सत्य. आणि रायगड जिल्हा येथे गवताला सुद्धा भाले फुटतात अशा प्रकारचा हा जिल्हा आहे. छत्रपतीचं जागरूक देवस्थान व रायगडावर आहे. आज त्यांचं नाव घेतलं की रोमांचित होतो आपण. तिथे तर आपल्या धमन्यामध्ये मराठी माणसाचं रक्त पेटून घेतलेलं आहे. गद्दारांना क्षमा नाही आणि चुकीला माफी नाही.
आणि काही झालं तरी झुकेंगे नाही, अजिबात नाही. उद्या संजय राऊत फार बोलतात म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे असं ठरलेलं आहे. बरं का, मी म्हटलं संजय राऊत बोलत राहतील कारण ते शिवसेना प्रमुखांचे त्यांच्या विचारांचे पाईक आहे. मला तुरुंगात टाका नाही तर फासावर द्या. कोण टाकल? दिलीप सोमय्या म्हणून टाकल का कोण? पण मी एवढंच सांगेन, आमच्यासारखे, माझ्यासारखे, गीते साहेबांसारखे, कावरी सारखे, बबनदादा सारखे, या महिला आघाडीमध्ये यांच्यासारखे हजारो लाखो शिवसैनिक जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत करा. रायगड जिल्ह्यात येणारी प्रत्येक निवडणूक आपण जिंकली पाहिजे. आपला बरोबर कोणी असेल किंवा नसेल, युती आणि आघाडी नंतर उभं कोणाची असेल ती, पण शिवसैनिकांनी ठामपणे स्वतःच्या पायावर हिंदूर उभं राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी संघटनेचं बळ निर्माण करणं हे नवीन कार्यकारिणीची उद्योजींनी दिली आहे त्याचं काम. जास्तीत जास्त वेळ आपण संघटनेत दिला पाहिजे. मी तर आजच्या महाराष्ट्रात फिरतो, पण रायगडला कधी माझी गरज लागली तर मी जरूर इकडे येईल. कारण रायगडमधल्या गद्दारीनं माझ्या काळजामध्ये सुद्धा खंजीर सोबत होतं. रायगडमध्ये गद्दारी होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. रायगडमध्ये ही अवलाद जन्मालेलं असं कधी वाटलं नव्हतं. रायगडमध्ये सूर्याची पिसा खंडूची खोपडे निर्माण होईल हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यामध्ये बेईमान लोक निर्माण होती हे कधी कुणाच्या स्वप्नात आलं नव्हतं. तो रायगड सुद्धा असू घालत असे. म्हणून आता जो मेळावा आहे हा फक्त मेळावा नाहीये, एका जिद्दीनं, एका निर्धारानं, एका पुढल्या लढाईचं फुटलेले रणशिंग आहे. लक्षात घ्या, आपल्याला उद्धव ठाकरे यांना परत एकदा आपले सेनापती म्हणजे ताकद द्यायची आहे. आणि ज्या एका संध्याकाळी ते वर्षा बंगल्यातून बाहेर गेले ते न विसरता आपल्याला पुन्हा एकदा सन्मानानं वाजत गाजत त्यांना वर्षा बंगल्यावर न्यायचंच आहे. बाळासाहेब ठाकरेंची आपल्याला शपथ आहे सगळ्यांना. हे महाराष्ट्र राज्य आपलं, ही मुंबई आपली, हा जिल्हा आपला आणि त्याच्यावरती भगवा झेंडा सतत फडकवत ठेवणं ही बाळासाहेब ठाकरेंना आपली एकमेव आणि खरी मानवंदना आहे. आणि हा रायगड जिल्हा ही मानवंदना दिल्याशिवाय राहणार नाही इतकं सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच मार्मिक संबोधन केलं साहेबांनी, राऊत साहेबांनी. आणि खरं अलिबागमध्ये शिवसेनेचा मेळावा होता. शिवसेना खासदार संजय राऊत तिथे उपस्थित होते. बंडखोर आमदारांवर टीका केलेली आहे. हा मेळावा नव्हे, लढाईचं रणशिंग आहे असं ते म्हणालेले आहेत. शिवसेना जागेवर, आमदार वॉकरवर असं वक्तव्य त्यांनी केलंय. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत आता मनसेनं देखील उडी घेतली आहे. आमदार हॉटेलमध्ये, मंत्री जेलमध्ये आणि सरकार कोमामध्ये अशी बॅनरबाजी मुंबईत करण्यात आली आहे. आमची युती फक्त जनतेसोबत असे फलक मनसेकडून लावण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर धुळे जिल्ह्यात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यासाठी धुळ्यात शिवसैनिक रस्त्यावरती उतरले होते. शहरात 46 आमदारांच्या कुत्र्याच्या रूपात प्रतिमा लावून त्यांचा निषेध करण्यात आलाय. शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ रक्तानं पत्र लिहिलंय. लातूर जिल्ह्यातील औसा येथील उपशहर प्रमुख सचिन पवार यांनी हे पत्र लिहिलंय. आमच्यासाठी मातोश्रीचा आदेशच अंतिम असल्याचं पवार म्हणाले.
मुंबईच्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पोलिसांच्या घरांच्या किमती अखेरीस कमी करण्यात आल्या आहेत। आता पोलिसांनी या घरांसाठी 50 लाखांऐवजी अवघे 25 लाख रुपये भरावे लागणार आहेत। ठाकरे सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। मुंबईच्या कुर्ल्यामधील नेहरू नगरमध्ये 4 मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। रात्री 11:30च्या दरम्यान ही घटना घडली असून आतापर्यंत 5 ते 6 जणांना बाहेर काढण्यात आलंय, तर आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते। तर या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय। अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे। पालिकेकडून या इमारतीला खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती। नोटीशीनंतरही 8 ते 10 कुटुंब या इमारतीत राहत होती। ठाण्यातील मुंब्रा परिसरात एक्सप्रेस गाडीचा अपघात थोडक्यात टळलाय। मुंब्र्याजवळ रेल्वे रुळावरती एक झाड पडलं होतं, त्यावेळी भागलपूर एक्सप्रेसच्या मोटरमननं प्रसंगावधान राखत वेळेत ब्रेक लावला आणि पुढचा अनर्थ टळला। जर रेल्वेचा एखादा डबा रुळांवरून घसरला असता तर अनर्थ होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती। तब्बल 1 तासांच्या प्रयत्नानंतर ती एक्सप्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाली। या घटनेत कुणालाही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही। पर्यावरण हित लक्षात घेऊन शाडू मातीच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्याचं आवाहन मुंबई पालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय। घरगुती गणेश मूर्ती कृत्रिम तलावामध्ये विसर्जित करणं सोयीस्कर व्हावं, यासाठी मूर्तीची उंची 2 फुटांपेक्षा जास्त नको असं आवाहनही करण्यात आलंय। कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेतील चाचण्यांमधील 269 नमुन्यातील 107 रुग्णांनी लशीची एकही मात्रा न घेतल्याचं समोर आलंय। यातील 22 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून यापैकी 3घांचा मृत्यू झालाय। पालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे। 13व्या जनुकीय चाचणीमध्ये 367 नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती। राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळल्यानं चिंता वाढली आहे। मुंबईतील कोरोनाच्या जिनोम सिक्वेन्सिंगचा हा रिपोर्ट आहे, ज्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे। नुकत्याच करण्यात आलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या एकूण नमुन्यांपैकी 99.63% नमुने हे ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटनं बाधित असल्याचं समोर आलंय। येस बँक घोटाळ्याप्रकरणी पुणे येथील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ताब्यात देण्याची ईडीची मागणी विशेष सीबीआय न्यायालयानं मान्य केली आहे। आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणांची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायालयानं भोसले यांच्या विरोधात वॉरंट बजावलंय। त्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयानं ऑर्थोरोड कारागृह अधीक्षकांना भोसले यांना ईडीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले। एसटी महामंडळाच्या ताफ्यात वर्षाखेरीस तब्बल 4000 बस यांची भर पडणार आहे। बसेसची भर पडणार आहे। एसटी महामंडळाच्या सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 4000 बसेस घेण्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय। विजेवर धावणाऱ्या 2000 बसेसचा यामध्ये समावेश आहे। या बस भाडे तत्वावरती घेण्यात येणार आहेत। राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 22 ते 24 जून दरम्यान मंजुरी दिलेल्या ठराव आणि परिपत्रकांची संपूर्ण माहिती मागून घेतली आहे। राज्यपालांनी मुख्य सचिवांना त्यासंबंधीचे आदेश दिलेत। मविया सरकारनं या कालावधीत तब्बल 160 शासकीय ठरावांना मंजुरी दिली होती आणि त्या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी राज्यपालांना पत्रही लिहिलं होतं आणि त्यानंतर आता राज्यपालांनी या आदेशांची माहिती मागवली आहे। सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या स्थगितीनंतर बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे हे आज किंवा उद्या मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे। शिंदे गट आता महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी या आठवड्यात प्रयत्न करेल। मुंबईत येऊन एकनाथ शिंदे हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेऊ शकतात आणि या भेटीत ते राज्यपालांकडे विश्वासदर्शक ठरावाची मागणी करतील। तसंच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीच बंडखोर शिवसेना आमदार मुंबईत येतील असं बोललं जात आहे। राज्यात मविया सरकारवरील संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे। भाजपकडूनही लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेऊन विश्वासदर्शक ठरावाची मागणी करण्याची शक्यता आहे। त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात येऊ शकतं। सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर आता भाजपमध्येही घडामोडींना वेग आलाय। भाजप आमदारांना 29 जूनला मुंबईत सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत। भाजपच्या मित्रपक्षाच्या आमदारांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। त्यामुळे आता भाजप नेमकं काय पाऊल उचलणार याकडे राज्यातील सर्वच नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय। पत्राचाळ प्रकरणी
बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना पुन्हा माघारी येण्याचं आवाहन केलं। कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही। माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे, आपण या, माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, असं उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सांगितलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून मला आजही तुमची काळजी वाटते, अशी भावना सुद्धा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकणार आहोत। उद्धव ठाकरे यांनी त्या सगळ्या बंडखोर आमदारांना भावनिक साथ घातलेली आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। शिवसैनिक आमदार बांधवांनो आणि भगिनींनो, जय महाराष्ट्र। आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी इथं अडकून पडलेले आहात। आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येते। आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत। आपण आजही मनाने शिवसेनेत आहात। आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून त्यांच्या मनातली भावना मला कळवली आहे। आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंब प्रमुख म्हणून आदर करतो। कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही। माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे, आपण या, माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा। यातून निश्चित मार्ग निघेल। आपण एकत्र बसू, यातून मार्ग काढू। कुणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका। शिवसेनेने जो मानसन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही। समोर आलात, बोललात तर मार्ग निघेल। शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटते। समोर येऊन बोला, आपण मार्ग काढू। आपला नम्र उद्धव बाळासाहेब ठाकरे। दरम्यान उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे उत्तराधिकारी म्हणून मुख्यमंत्री असावा, तर उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री होणं नाही, अशी स्तुती सुमन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उधळली आहे। राजकारणामध्ये चढउतार येत असतात, यश अपयश येत असतं, असंही त्या म्हणाल्या। नात्यांमध्ये भांड्याला भांडं लागतंच, मात्र चर्चा करत मतभेद सोडवले पाहिजेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। जे आज राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात बोलत आहेत ते कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, अशी आठवण सुप्रिया सुळेंनी करून दिली। भांडण झालं, ती चर्चेतून मार्ग काढला पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। खरं तर मला उद्धवजींचा खूप अभिमान वाटतो की घरातला मोठा भाऊ कसा असावा, तर तो खरंच उद्धवजींसारखा असावा, असं मला आज त्यांच्या भावनाच्या त्यांनी दाखवल्या आहेत। हे खूप मनाचा मोठेपणा असतो। बाळासाहेबांनी स्वतः ते हयात असताना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धवजींना ह्या संपूर्ण खूप मोठी जबाबदारी होती खरं तर शिवसेनेची, ती त्यांच्यावर दिली। आणि आज खूप प्रेमाच्या विश्वासाच्या नात्याने जर उद्धवजी एक आव्हान करत असतील, तर मला वाटतं हा एक खूप मोठा भावनिक हे त्यांचं आव्हान आहे, जे खरं आहे, त्यांच्यातला जो खरेपणा आहे। आणि राजकारणात यश अपयश उतार चढाव येत राहतात, तो शेवटी माणसं आणि त्या नात्यांचा ओलावाच हाच आयुष्यात टिकतो। दीपक भाऊ किती वर्ष राष्ट्रवादीत होते, आपला उदय युवकमध्ये होता, असे किती तुम्हाला उदाहरणं देऊ त्याच्यातले जे आज पुढे आहेत, ते सगळे राष्ट्रवादीतच होते। पण आम्ही कधीही त्या नात्यात कधी कटुता आणू दिली नाही। जरी ते पक्ष सोडून गेले असतील तर आमच्या मनात त्यांच्यासाठी नेहमी प्रेमाच्याच भावना राहतील। कारण माझं स्वतःचं मत असं आहे की आपल्या नेत्याच्या आणि वडिलांच्या आयुष्यात एखादा माणूस 2 मिनिटाचाही आनंदाचा क्षण घेऊन गेला असेल तरी मी कधीही त्या व्यक्तीच्या विरोधात बोलणार नाही। सदानंदचं माझं भांडण झालं, सदानंदला सांगा की तू रोज 6च्या ऐवजी 6:15ला उठ। मग तुम्ही त्याला विचारायचं, सदानंद सुळे तुम्ही 6ला उठला ना तर रुसलेल्या ताई परत येतील, असं नसतं। ते सदानंदचं माझं भाषण आमच्या घरात झालं पाहिजे। जी काय आमचे मतभेद असतील ती घरात आहे आणि चर्चेतूनच मार्ग। दिस इज अ डेमोक्रेसी, संविधान चर्चेतूनच। जर्मनीमध्ये एवढी भिंत तुटून एक झाली ना जर्मनी,
नाती असतात किंवा जबाबदाऱ्या असतात. उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर गुवाहाटीत शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या आमदारांनी बैठकीत थेट संजय राऊतांवर बोट ठेवलं. अनेक प्रश्न विचारून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला उत्तर दिलं. संजय राऊत शिंदे गटातील आमदारांना देत असलेल्या विधानानंतर किंवा वक्तव्यानंतर संजय राऊत यांच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक झालाय. शिंदे गटातील अनेक आमदार संपर्कात असल्याचा राऊत यांनी दावा केलेला होता. या दाव्याला खोडण्याकरता शिवसेनेच्या अनेक बंडखोर आमदारांच्या प्रतिक्रिया पाठवल्या जात आहेत. शिंदे गटात कोणतेही मतभेद नाहीत, तसंच स्वखुशीनं गुवाहाटीमध्ये आलोय असा उल्लेख अनेक आमदार करताना दिसत आहेत. कोणाच्याही गैरसमजाला आपण बळी पडू नका. मी शिवसेनेतच आहे. वंदनीय बाळासाहेबांची, उद्धव साहेबांची शिवसेना ही टिकली पाहिजे, यासाठी आम्ही सगळ्यांनी घेतलेला निर्णय आहे. आणि म्हणून याचं एकच उदाहरण मी आपल्याला देतो की जी 15-20 दिवसापूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजांना पुरस्कृत म्हणून आपण तिकीट देणार होतो. त्याच्यानंतर आपण सर्वसामान्य शिवसैनिकाला ते तिकीट दिलं, परंतु त्या शिवसैनिकाला राज्यसभेमध्ये कसं जाता येणार नाही याचा परफेक्ट बंदोबस्त हा घटक पक्षांनी केला. आणि अशाच पद्धतीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न हे घटक पक्ष करतायत. आणि म्हणून या घटक पक्षाच्या वाईट नजरेच्या विळख्यातनं शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी एकनाथजींनी जी मोहीम आखलेली आहे, या मोहिमेमध्ये मी सामील झालेलो आहे. आणि म्हणून कुणीही गैरसमज करून घेऊ नये, मतदारसंघातल्या जनतेनं गैरसमज करून घेऊ नये. हिंदुत्वाचे विचार जर आपल्याला पुढे न्यायचे असेल तर आपल्याला आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार जर आपल्याला पुढे न्यायचे असेल तर शिंदे साहेबांवर थांबावं लागेल. त्यामुळे गुवाहाटीला नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आलेलो आहोत. आणि आमच्यावर कोणाचाही प्रेशर नाही, कोणाचाही दबाव नाही. आम्ही इथे सर्व हसत खेळत राहत आहोत. आणि कोणाच्याही नेत्याच्या, कुठल्याही नेत्याच्या, शिवसेनाच नव्हे तर इतर कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या आम्ही संपर्कात नाही. आम्ही शिंदे साहेबांच्याच बरोबर आहोत. कृपा करून आमचा मतदारसंघातली जनता आणि आमच्या मतदारसंघाचं भविष्याचं राजकारण वाचवा. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बरोबर हे राजकारण आमचं उद्ध्वस्त होतंय. आम्ही जनतेच्या समोर जात असताना आणि काल मतं मागत असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराला मत द्या. देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही नाव घेतलं, उद्धवजी साहेबांचं आम्ही नाव घेतलं. आम्ही जनतेसमोर गेलो, मतं मागितली, लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिली. एक छोटासा ब्रेक, अजून काही बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पक्षाच्या आमदारांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. त्यामुळे आता भाजप नेमकं काय पाऊल उचलणार याकडे राज्यातील सर्वच नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना आज ईडीकडून चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र राऊत आज अलिबाग दौऱ्यावरती आहेत. त्यामुळे संजय राऊत आजच्या चौकशीला गैरहजर राहण्याची शक्यता आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि बंडखोर आमदारांवरती पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आलाय. बंडखोर आमदारांमध्ये 7-8 मंत्री आहेत, आमदार आहेत, पण हे मंत्री त्यांचे विभाग वाऱ्यावर सोडून गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलात बसलेत. जो भाजप सतत महाराष्ट्रावर हल्ले करतोय त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून हे लोक मार्गदर्शन घेऊन उत्साहाची ऊर्जा निर्माण करतायत असा उल्लेख सामनातून करण्यात आलाय. शिवसेना नेते संजय राऊतांनी बंडखोर आमदारांचा उल्लेख जिवंत प्रेत असा केला होता. त्या विधानानंतर त्यांच्यावरती जोरदार आक्षेप घेण्यात आले. संजय राऊतांनी या सर्व प्रकरणावरती सारवासारव केली आहे. त्यांनी आमदारांचं शरीर जिवंत आहे पण आत्मा मेला असल्याची सारवासारव केली आहे. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या असं म्हणत त्यांनी आधी बोललेल्या वक्तव्यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. आदित्य ठाकरे यांनी भायखळ्यात सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी आमदार यामिनी जाधव यांच्यावरती जोरदार हल्ला केलाय. ज्यांना मोठं केलं त्यांनीच धोका दिल्याचं आदित्य यावेळी म्हणाले. जे आमदार पळून गेलेत त्यांना भाजप, मनसे आणि प्रहारमध्ये विलीन व्हावं लागणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. ज्या आमदारांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंचे आता गुवाहाटीमध्ये देखील होर्डिंग लावण्यात आलंय। गर्व से कहो हम हिंदू है अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले। हे होर्डिंग गुवाहाटी शिलाँग महामार्गावरील सोमनाथ मंदिरासमोर लावण्यात आलंय। शिंदे गटाच्या 16 आमदारांवरती 11 जुलैपर्यंत कारवाई करता येणार नाहीये। या पार्श्वभूमीवरती आता गुवाहाटीला असलेले शिंदे गटातील आमदार लवकरच मुंबईत येऊन राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। एकनाथ शिंदे गटाला मराठा क्रांती ठोक मोर्चानं पाठिंबा दिलाय। अशातच शिंदे गटाचे आमदार मुंबईत परतल्यावर त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी मराठा क्रांती ठोक मोर्चा या संघटनेनं घेतली आहे। एकनाथ शिंदे आणि आमदार तानाजी सावंत यांना या संघटनेनं पाठिंबा दर्शवलाय। एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत इतर आमदारांसह मुंबईत येतील तेव्हा त्यांना संरक्षण दिलं जाणार आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीत आता मनसेनं देखील शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे। अशात महाराष्ट्रापासून दूर असले तरी सुद्धा मनाने महाराष्ट्रात असलेले एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या सोबतच्या सगळ्या आमदार महोदयांना या वाक्याची भुरळ पडली नसती तरच नवल। यावेळी नक्की काय गंमत घडली बघा। ही गुवाहाटीतली दृश्य आहेत। हा व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं समजेल। काय झाडी काय डोंगर काय हाती अजिबात काय झाडी काय शहाजी बापूंच्या या वाक्यांचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आणि ट्रेंडिंग मध्ये आला की मग गुवाहाटीमध्ये सगळ्या आमदारांनी मिळून त्यांना पुन्हा एकदा म्हणा असा जोर धरला आणि मग त्यानंतरचा हा व्हिडिओ बघत होतात। या सगळ्या घडामोडींनंतर अजून काही महत्त्वाच्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया। आपण आत्ता इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।